नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या किचनमध्ये। आणि आज मी बनवली आहे भन्नाट अशी एक अंडा मसाल्याची रेसिपी। चला तर मग वेळ अजिबात न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूया। व्हिडिओ आवडली आणि नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। सुरुवात करणार आहोत ती म्हणजे अंडी उकडण्यापासून। तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। पाणी तापवून त्यानंतर मी इथे 6 अंडी उकडत ठेवलेली आहेत। आता ही जी पण काही इंग्रेडियंट्स असणार आहेत ते 6 अंड्यांच्या क्वांटिटीनुसार असणार आहे। आता आपल्याला एक ग्रेव्ही बनवायची आहे। त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। आपल्याला लागणार आहेत लसूण, आलं, त्यानंतर हिरव्या मिरच्या लागणार आहेत, 2 टोमॅटो लागणार आहेत आणि कोथिंबीर लागणार आहे। हे सगळं आपल्याला लागणार आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी। आपण सुरुवातीला आपली कोथिंबीर, मिरची, टोमॅटो हे धुवून घेणार आहोत। धुतल्यानंतर टोमॅटो जो आहे तो चांगला बारीक करून टाकायचा आहे। त्यानंतर मिरची सुद्धा बारीक करून टाकायची आहे, कारण मग ती कधी कधी राहते तशीच अख्खी। त्याच्यानंतर लसूण जो आहे तो 4 पाकळ्या घेतलेल्या आहेत मी एवढ्या क्वांटिटीसाठी, ती परफेक्ट आहे। त्याच्यानंतर आलं घेतलेलं आहे, साधारण बघू शकता किती क्वांटिटी आहे तेवढं आलं घेतलं आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे वाटून घेणार आहोत। चांगलं वाटून घ्यायचं आहे, त्यामध्ये जे आलं वगैरे आहे ना ते चांगलं वाटलं पाहिजे त्यासाठीच। आता इथे ही आपली ग्रेव्ही तयार आहे। आता आपण पटकन कांदा कापून घेऊया, पटपट। कांदा आपला रेडी झाला की एक पॅन घ्यायचा आहे। त्यामध्ये मी 2 मोठे चमच एवढं तेल घेते। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण ही जी अंडी उकडलेली होती ना ती अशी मधून कट करून, किंवा मग तुम्हाला जर अख्खी हवी असतील तुमच्या अंदाजानुसार घ्या, त्याला आपण मस्त तेलामध्ये फ्राय करणार आहोत। 1 चम्मच मीठ, त्यानंतर 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच आपला लाल तिखट मसाला, हे सगळं टाकून आपण मस्तपैकी दोन्ही बाजूंनी आपली अंडी जी आहे ती फ्राय करायची आहेत मस्त क्रिस्पी होईपर्यंत। त्यानंतर ती बाजूला काढून घेऊया। सगळी अंडी बाजूला आपली काढून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये मी थोडंसं अजून तेल टाकून त्याच पॅनमध्ये आपण कांदा टाकणार आहोत। तेल आपलं ऑलरेडी तापलेलंच आहे, त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत जो मगाशी कापून ठेवला होता। तो चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, अगदी त्याचा कच्चेपणा जाईल तोपर्यंत। आता इथे आपल्या तेलामध्ये ऑलरेडी मसाला होता त्याच्यामुळे हा कलर असा झाला आहे। आपला चांगला कांदा परतला की यामध्ये आपण टाकणार आहोत जी आपण हिरवी ग्रेव्ही बनवली होती ती। आता ही ग्रेव्ही आपण कांद्यासोबत चांगले मिक्स करून घ्यायची आहे। त्यामध्ये भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून सुद्धा आपण घ्यायचं आहे। त्याच्यानंतर चांगला एक उकळी काढल्यासारखं करायचं आहे। हे बघा, इथे ही मिरची माझी अख्खीच राहिली आहे, बट एनिवेज मी ती अशीचही खाऊन टाकेन कारण आपला ती मिरची तिखट नाही आहे एवढी। तर त्यानंतर आपण घेणार आहोत यामध्ये मसाले। आता आपला थोडासा हा मसाला जो आहे तो शिजल्यासारखा झाला की आपण यामध्ये मसाले ॲड करूया। मसाल्यांमध्ये मी घेते अर्धा चमच एवढं हळद, त्यानंतर लाल तिखट मसाला घेते कारण आपण ऑलरेडी एक मिरचीसुद्धा तिखटवाली टाकली आहे, त्यामुळे 1 चमच लाल तिखट मसाला घेते। त्याच्यानंतर घेऊया गरम मसाला 1 चम्मच, त्याच्यानंतर घेते जिरं पावडर 1 चम्मच। मसाले आपण एवढे घेणार आहोत। त्याच्यानंतर हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। बघू शकता मस्त उकळीसुद्धा आलेली आहे आपल्या ग्रेव्हीला। आता या ग्रेव्हीमध्ये मी 1 चम्मच मीठ घेते। त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल कन्सिस्टन्सी पातळ हवी आहे तर या स्टेजला पाणी टाकून थोडंसं शिजवू शकता, नाहीतर मग हे असं ठेवलं तरीही चालेल। फ्राय करून ठेवलेली अंडी वाट बघतायत ती म्हणजे या ग्रेव्हीची। चला तर मग आता ही अंडी त्यामध्ये ॲड करून घेऊया। आपली ग्रेव्ही मस्तपैकी तयार झालेली आहे। त्याचा थिकनेस जो कन्सिस्टन्सी आहे ती एकदम परफेक्ट झालेली आहे। हा अंड्याचा येल्लो भाग आहे तो असा वेगळा पडल्यामुळे मी त्याच्यातच मिक्स करते, जेणेकरून आपली ग्रेव्ही जी आहे ती थोडी थिक होईल अजून। त्याच्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपली अंडा करी इथे रेडी झालेली आहे। नक्की ट्राय करून बघा, खरंच तुम्हाला आवडेल। कधी अशा प्रकारे नसाल केलं तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सुद्धा नक्की सांगा। आणि तुमच्या फूडी फ्रेंड्ससोबत
फॅमिलीसोबत नक्की ही व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.